हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 दादा बेस कमी करा मास्टर हात आहे ना माझा हा इथं जरी पब्लिक कमी असला पण आजची वारी बारी होणार लक्षात घ्या खरंच ह्या चव्हाण परिवारावरती सगळ्यांचं प्रेम असेल तर टाळ्या होते सगळ्यांची एकदा मग बुवा संदीप बुवा आला इथं आज हा सुरुवात आहे सुरुवात म्हणून चेक चेक हॅलो हॅलो हा कमी येतो आवाज चेक हा फिरव नाही चेक हॅलो 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 सचिन ढुमक हुआ ये तो शुरुआत है मैं भी देखता हूँ हाँ म्हणून काय म्हणतोय स्वागतम सर्वप्रथम श्री रंगभूमी रंगदैवत या नदीश्वराला वंदन करून या गावची ग्रामदैवत तसेच माझ्या गावची ग्रामदैवत आणि तेजस्वी मानाई भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राज्यमाता राष्ट्रमाता आई आणि जमलेल्या माझ्या तमाम नागरिकांना
रसिक प्रेक्षकांना मोरे बुवांचा आणि पूर्ण संचांना मानाचा मुजरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. ठीक help 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 बघा रसिक हो, help खरं सांगतो आमचा हा शो अचानक घडलेला आहे. आमचे सन्माननीय दादा चव्हाण माऊली त्यांना दादा म्हणतो, योगाने आम्हाला सांगितलं की बाबा बुवानो आमच्या या ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे. म्हटलं करणार, म्हटलं निश्चितपणे करणार. म्हटलं काय दादा काय प्रॉब्लेम काय नाही. म्हटलं ही सुंदर अशी मूर्ती घरामध्ये बसवली आहे, ज्यांचे वडील ह्या ठिकाणी गेली 4 वर्ष नाही आहेत, पण त्यांच्या पाठीमागे काम करणारे आमचे दादा, त्यांनी हा एवढी माडी बांधली आणि मला म्हटले दादा मला कार्यक्रम करायचा आहे. अनेक जर म्हटले शाहीर मला हे परवडतं, मला हे कळत नाही काय करायचं काय पुढे. म्हटलं हा मी करतो कार्यक्रम. आणि आज त्यांच्या पाठीशी उभे सगळे आपण भक्कम परिवार आहात, चव्हाण परिवार आहे. खरं सांगतो दादा, आणि हा उत्तम कार्यक्रम आहे, उत्तम ते आयोजक आहेत, नियोजन आहेत, समाज कार्यामध्ये त्यांचं पूर्ण काम आहे. असे आमचे बंधू चव्हाण साहेब, त्यांना सुद्धा मोरीबांचा वाहनाचा होता. कारण का शॉर्टकटमध्ये गेलो, कारण मला पण जायचं आहे उद्या गावी इलेक्शन आहे. म्हणून आज मला लोकेला साथ देत आहेत ते माझे विसरणार नसून सुद्धा आमचे जाधव बंधू, त्यांना सुद्धा मोरीबांचा वाहनाचा होता. युवर मास्टर त्यांचा शिमग्याचं गाणं आज आलेलं आहे. 2-3 दिवसामध्ये त्यांना 35,000 व्ह्यू भेटले. पंकज आमचे काताळे, त्यांना सुद्धा मोरीबांचा वाहनाचा मुलगा प्रणव काताळे पायपास्टर आहेत. त्यांची भाषा माझे सौहृद आहेत. सगळ्यांना वाहनाचा मुद्दा करतो ही शाखा माझी नाचते आज खात मेरा मोरेबांच्या प्रेमपोटी या ठिकाणी रत्नागिरीवर आलेली आहे. त्यांचा मोरेबांचा मानाचा मुद्दा सुरुवात करत नाही. माझे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमकबुवा, त्यांना सुद्धा मोरेबांचा मानाचा मुद्रा बुवांना सांगणं आहे. माझा विषय घेऊन जायचा आहे, तुमचा विषय घेऊन यायचा आहे. माऊलींचा विषय, हा कुटुंबाचा विषय कसा मांडायचा मी मांडणार आहे निश्चितपणे. लक्षात घ्या, हृदयामध्ये आहे. जसं आपलं कुटुंब आहे तसं मोरेबांचं कुटुंब लक्षात घ्या. हा मी जास्त बोलत नाही, माझे शब्द फक्त गाण्यात असतात बुवा, आणि ते कसे हृदयामध्ये भिडतात ना हे फक्त दादा बघायचं आहे तुम्हाला. हा ही सुरुवात आहे, सुरुवात आहे. म्हणून मी काय म्हणतो, तुमची आई ती विठ्ठल आहे, बाप ती विठ्ठल, आई ती रखमाई आहे. तशी माझी आई तशी विठ्ठल आहे, रखमाई आहे. लक्षात घ्या बापू. हा या बाबा या या. बुवा नाही आले, घाबरले काय? घाबरले? बुवा घाबरले, माहिती आहे आज संदीप बुवा आलाय. आज बोलू देता ना, मी पण आलोय आता टाकून. म्हणून बुवा नाही आले का गो? बिस्किट काय? टोपी वाले ना तुम्ही, त्यांना सांगा टोपी घाला म्हणून, पेटा घालून या नका म्हणून. सांगा हो. पेटा घालायचा नाही, टोपी घालायची म्हणून. म्हणून सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रम सुरुवात करतोय. बघा या ठिकाणी सुरुवात करण्या अगोदर सन्माननीय निलेश राणे समर्थक ग्रुप नायशी सचिन शिवाजी घाग यांच्याकडून 1,001 रुपये आलेले आहेत. ही बुवा फक्त सुरुवात आहे, सुरुवात. म्हणून आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शायरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मला सगळे कराल या अपेक्षा बाळगून माझ्या प्रथम सुरू करतो. लक्षात तुझ्या
सुखावले माझे हे मन, सुखावले माझे हे मन, सुखावले माझे हे मन, इथली गर्दी पाहून अरे ऊर्जा मिळाली मला आज येथे या सभा रंगनी उभारा. सुरुवात करतो गीत गायनाला, मी सुरुवात करतो गीत गायनाला, सुरुवात करतो मी गीत गायनाला. अरे या गावाच्या माती मस्तकी लावून, मी गावाची माती मस्तकी ठेवतो मी लावून. पंढरीच्या विठ्ठलाचे सदा गुणगान गातो, हा नश्वर देह त्याच्या चरणाशी ठेवतो. जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो, जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो. अरे जो तो भक्त पंढरीच्या वारीला जातो, अरे खरा परमार्थ तिथे सारे समाधानी होतो. म्हणून माझ्या मॅमला आहेत, माझी आई आहे ती रखमाई माझी आहे, सगळे उभे आहेत ते माझे विठ्ठल आहेत. म्हणून काय म्हणतोय विठ्ठलाचं काय गातो गुणगान, आणि माझ्या रखमाईचं गुणगान काय आहे का. येईन पंढरीला, क्या बात आहे. येईन पंढरीला देवा मी पायी पायी, अरे या मायले करांची हो, ह्या माझ्या मायले करांची खरी तू रखुमाई. मग येईन पंढरीला देवा मी पायी पायी. येईन पंढरीला
रखमाई तू माझी आई आहे, तू माझा बाप आहेस. जरी आमचे भाव नसतील तरी एवढी माडी लेखाने बांधलेली आहे. म्हणून काय म्हणतोय ऐका. हा आनंदाचा सोळा सारी डोळ्यात पाही, हा आनंदाचा सोळा सारी डोळ्यात पाही, या मायले करांची या मायले करांची आहे विठुरा कुमाई. येईन पंढरीला देवा मी पायी पायी, येईन पंढरीला देवा मी पायी पायी. विठेवारी उभा आहे युगे 28. विठेवारी उभा आहे युगे 28. मला भेटण्यास जीव झाला आहे कासावीस आहे कासावीस. गोड नामांची दैव माझ्या राही, तुझे गोड नामांची दैव माझ्या राही, त्या मायले करांची त्या मायले करांची झाली विठुरा कुमाई. येईन पंढरीला देवा मी पायी पायी, येईन पंढरीला देवा मी पायी पायी. या मायले करांची या मायले करांची झाली विठुरा कुमाई. येईन पंढरीला देवा पायी पायी, 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 येईन पंढरीला देवा पायी पायी. येईन पंढरीला देवा मी पायी पायी. श्री गजानन महाराज बोल गाव देवी वादे बोल शक्ती वादे अखंड सदा घराण्याचा विजय असो असो असो. पूर्व शिष्य विठोबा अशोक महादे यांचा विजय असो असो असो. दुर्गादेवी नृत्य कलापथक यांचा विजय असो असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया.
या ठिकाणी कैलासवासी संजय आत्माराम चव्हाण भाऊ यांच्या स्मरणार्थ आमची माऊली प्रदीप बापू चव्हाण यांच्याकडून 200 रुपये दिले आहेत. खरं सांगतो ही सुरुवात आहे. हा संपूर्ण कार्यक्रम माझा हा चव्हाण कुटुंबावरती आहे. पण तुम्ही बोलले सोडणार नाही, लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतोय संदीप म्हणतात मला संपूर्ण कार्यक्रम हा कुटुंबावरती आहे. पण सगळ्यांना माझी इच्छा आहे, बाबांचं गाणं मी आज पहिल्या वारीमध्ये गाणार नाही. बाबांचं गाणं ना दुसऱ्या वारीमध्ये गाईन नाही. तुमच्या डोळ्यामध्ये आशू आणले तर संदीप बाबा नाव नाही, लक्षात घ्या. म्हणून माऊलींकडून माझ्या बापू प्रदीप बापू चव्हाण यातून 200 रुपये आलेले आहेत. त्यांना सुद्धा मोरीबाबांचा मानाचा मुद्रा धन्यवाद. तसेच एस एस कंपनीचे मालक आमचे सन्माई आमचे दादा, तुमचं नाव घ्यायचं काय, एवढं मोठं केलं अजून किती करायचं आहे. आणि याच्या पुढे पण जा तुम्ही, माझा आशीर्वाद होतो लक्षात घ्या. सुयश आमचे यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. येतो कमे, येतो कमे, 1000 कमे, बाकी बहुत कुछ कम है. तुम्हाला सुद्धा मोरीबाबांचा मानाचा मुद्रा. आता काहीच नाही. आता गण बघा कसा खातोय. म्हणून ओ धोम बुवा काय कुठं जवळ आहे, मग तुमच्या जवळचे आहेत, आम्हाला लांब एकदम. हे जवळ हे लांब असू द्या. ठीक आहे. विषय कसा आणलाय बघा. सुंदर हा घड बांधलाय आमच्या चव्हाण माऊलींनी दादाने. मग कुटुंब चव्हाण म्हणजे असं म्हणत नाही, तुमचं संपूर्ण कुटुंब आहे ना, तुमचं एकत्र आहे आणि ते नातं तुम्ही. आमच्या गावामध्ये कसं असतं माहितीये काय, भावकी मधला एक फुटला ना फुटला, तो काय बोलतो, असा बघतो तसा बघतो. तुम्ही एकत्र नातं आहे ना, ही मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी केलात आणि म्हणून हा विषय आणलाय बघा कसा तो. गणगाते को ऐका. बघा गीत गायनाला स्वर ताल असा स्वाद पाहिजे. जीवनाला कोणत्याही कलेचा नाद पाहिजे. आमचे दादा आहेत कलाकार म्हणून, व्याख्यान म्हणून, समाज कार्य म्हणून आमचे दादा आहेत, लक्षात घ्या. म्हणून काय म्हणताय का, आणि आज तुम्ही प्रवेश केला ते गणपती बाप्पाला पूजून घरामध्ये प्रवेश केला. तुमचा विषय कसा आपला बघा. गीत गायनाला स्वर ताल याचा स्वाद पाहिजे. जीवनाला कोणत्याही कलेचा नाद पाहिजे. सुरुवात करतो गणेशा तुझे नाव घेऊन. सुरुवात करतो गणेशा तुझे नाव घेऊन. परंतु या लेकरावर आज तुझा आशीर्वाद पाहिजे. शुभ दिनाला या क्षणाला
तुम्ही कलावंत आहात, कलेमध्ये वावरलात म्हणून काय म्हणते बघा, शुभ दिनाला या क्षणाला जमलेत सारे जण. मला असं वाटलं होतं गर्दी पाहून, पण खरंच सांगतोय सगळ्यांचा आशीर्वाद दादावरती आहे म्हणून हा सर्व पब्लिक आहे. शुभ दिनाला या क्षणाला जमलेत सारे जण. अरे ग्रह प्रवेशाला सुरुवात केली आमच्या संवादाने, ग्रह प्रवेशाला सुरुवात केली. अरे श्री गणेशाला पूजून त्याविषयी आता कसा आणलायचं बघा. ह्या ग्रह प्रवेशाला सुरुवात केली श्री गणेशाला पूजून. सेवा कर
बुवा तुम्ही शाहीर आहात, मी शाहीर आहे. स्तवन झाले, गण झालं, विषयाला विषय देणं आपलं काम असतं. तो विषय टाकलाय, माऊली समोर आहे. हा म्हणून गवण कशी घेऊ, कशी घेऊ, कशी घेऊ, पेटव पेटव पेटवायची नक्की. काय लपड्याने लावच्या काय नाहीच्या मागे काय मारा टाकतात ना. हा आता गवळण हे राजा बघा, मी अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या प्रेमाच्या गोष्टी, आणि म्हटलं आता काय माझं वय झालंय, हे खरखरते काहीतरी. हॅलो 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 दादा, सावड्यांचं नाव, सावड्यांचं नाव उत्तम सावड्या, छान आहे, छान सगळी गोष्टी आहे. दोन सुद्धा मोरेगावांचा मानस जरा, कारण काय माहिती आहे मी 15 दिवस आजारी आहे, मला बोलता येत नाही. दादांची कृपा आहे, खरं सांगतोय माझा आवाज आज फुटला. सर्दी ताप कंटिन्यू आहे, व्हायचं चालू आहे. असू द्या, गोवा बोलते त्यावेळेस आपण बारी करू. पण 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 गोवा मापा हा गोवा म्हणतात आल्यावरती बोलतो का, हा ऐसा हे असा येतो गोवा, तसा येतो गोवा. गोवा बोलतो आज मी करतो. गोवा तुम्ही माझ्या पायाखाली धुवात, पण विषय टाकतोय तुम्हाला मी आता. डोळ्यामध्ये फक्त ऐका, याची आई म्हणते, याची आईच म्हणते. थांबून घ्या, तापलं नाही अजून. अरे बाळा कन्हैया कान्हा, तू लहान असाल लाड केले, पण खाली काय झाले लाल ते मला सांगशील काय, ते बघू दे. असं का वागतोस, हिचं माठचोड, तिचं दूध चोर, तिचं लोणी सोड. चोट्या तुझी आज कशी आहे, अशी आई म्हणते, नाही तर माझी लोकाला अशी मी. हा म्हणून विषय कसा बघा माझा, हा बंधू आहे का. हा रोज रोज उगवतो काल, अग यशोदे तुझा हा नंदलाल. अग पावत नाही याचे मला हाल, मग सांगशील का कानाच्या खाली. यशोदे माय तू सांगशील का कानाच्या खाली, अरे कसं झालं याला. अरे याच्या आईला कसं कळत नाही, बरं का बारी हा, याच्या आईला कसं कळत नाही. फक्त फुगवतो गाल, ह्या गाठ्याला सांगू किती मी काही. अरे सांगून सांगून हा ऐकत नाही. अग नंदा तुझा पोरगा हा हलकट. म्हणून ती यशोदा काय म्हणते, विषय ऐकून घ्या फक्त. की माझ्यासोबत हाय असतो, लुटतो मला, पण हा माझा लहान बाळ आहे. यशोदा म्हणते लहान बाळ आहे, पण याच्या मला हे बघवत नाही हाल. असा कसा वागतो तो हा मुकुंद. त्याच्या खाली काहीतरी लाल झालंय, काय झालंय सांगायचं बुवा ऐका.
याला पाहिजे माल पण ऐकल्यावरती काय म्हणतो नाही मला माझी आई मी बोललो असतो आता मी मला आई पाहिजे ना आये मला पाहिजे मला भूक लागली ना आये 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 याला पाहिजे माल महाफुगवतो गाल हा आईचा पण ऐकत नाही याच्या आईचा पण ऐकत नाही मग कानाच्या खाली बघा कानाच्या खाली झालंय काही ह्या कानाच्या खाली झालंय काही अरे सारखा सारखा खाजवत राही असं का कन्हैया कृष्णा काय झाले खाली तुझ्या गजकदन कुठं काय काय कसं कसं सांग मला ए कन्हैया हा कानाच्या खाली झालंय काय हा सारखा सारखा खाजवत राही हे लाल झालंय आणि खाजवतोय असा विषय आहे सोपा विषय खाली नाही इथं वरती देतोय साऱ्यांना फुलं देतोय साऱ्यांना फुलं कानाच्या खाली लोटतंय तुझं खाली लोटतंय तुझं कानाच्या खाली लोटतंय तुझं आता लावून देतच नाही आता लावून देतच नाही हे काढतं येडं का फुलं झालंय काय सारखा सारखा खाजवत राहील
विषय सोडून दिला. तुमच्या कानात सुंदरपणी आहे. तुम्ही खाजवता ती पहिली कुणी घातली हे सांगायचं आहे. विषयाचा विषय भागाला भाग ऐका. सकाळचा तुझा रंग पाणी कसे कानात कुंडलमणी कसे कानात कुंडलमणी कसे कानात कुंडलमणी ते घातलं आहे कुणी मला सांगशील का बालपणी मला सांगशील का बालपणी मला सांगशील का बालपणी अरे कल्पना नाही मी अशीच हवी. ऐकत म्हणतात अनेक जण म्हणतात संदीप बुवा तुम्ही पहिल्यासारखी डबल बीन गात नाही. हीच कला डबल बीन आहे. हे शब्द काय असतात पण काय बोलत आहे का तुझ्या कानात तुम्ही घातलं ना. ऐका तुझ्या कानामध्ये तुम्ही घातलं ना हा ते सांगायचं कसं घातलंय ते. कल्पना नवी अशीच हवी. कल्पना नवी अशीच हवी. सबरनाथ संदीप गाई सबरनाथ संदीप गाई. कानाच्या खाली झाले काय कानाच्या खाली झाले काय सारखा सारखा खाजवत नाही. 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 त्याला पाहिजे मला हा फुगवतो गाल. त्याला पाहिजे मला हा फुगवतो गाल. हा ऐकत पण ऐकत नाही. आता कैलासवासी आत्माराम चव्हाण शिवंती लाणी चव्हाण स्मरणार्थ प्रदीप बापू चव्हाण मुंबई पोलीस यांच्याकडून 200 रुपये आले. त्यांसाठी वरीभावांचा मान बघा. हॅलो हॅलो बघा वेळ जास्त आहे. हे भांडण चालणार आहे आमचं दोघांचं लक्षात घ्या. माझी पहिली वारी आहे बरोबर ना दादा. पहिली वारी माझी आहे. किती बोललं पण दोघं मला बोलणारच आहे म्हणून
हा कलगीतुराचा विषय आहे. एकमेकांना आपण प्रश्न देतो. बुवांना विषय दिला नवीन आहे. माझा विषय असा आहे, समाजाला कळावा करता जाणकार लोक आहेत, आमची माऊली सुद्धा आहे. तो विषय असा आहे, त्रिकाल ज्ञानी श्वेत दीपात फिरत असताना त्यांना एक सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्येच्या शिरामध्ये त्यांना पुरुषामध्ये एक दिव्य पुरुष दिसू लागला. त्या पुरुषाच्या हृदयामध्ये दुसरा पुरुष दिसू लागला. तर दुसऱ्या पुरुषाला त्याच्या हृदयामध्ये तिसरा पुरुष दिसू लागला. अशा प्रकारे कन्येच्या शरीरामध्ये असलेले 3 पुरुष त्याला दिसले. त्या 3 पुरुषांची नावं काय व त्या तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय हे सांगायचं आहे बुवा. बघा बुवा, विषय हार्ड आहे. हा, विषय हार्ड आहे. ग्रंथ असेल, पुरावा असेल तर पितामहा माझा पण आहे घरात आणून ठेवला त्या मागच्या घरामध्ये. खोट बोलायचं अजिबात नाही बुवा. हा, म्हणून फक्त तुम्ही आज बोलाच पाहिजे ना. म्हणून नाही काढला होता पद, पण आमच्या शिवदादानी खरं सांगतो, बाबा गेल्यानंतर वडील गेल्यानंतर संजय श्याम, त्यांना श्याम म्हणतात. संजय म्हणजे श्याम, मी पण संदीप आहे, मला संदीप म्हणतात. आणि ते गेल्यानंतर 4 वर्षामध्ये त्यांनी एवढं कुटुंब सांभाळलं. स्वतःची कंपनी SS कंपनी डोंबिवलीमध्ये स्थापन केली. या लोकांमध्ये समाजसेवा केली. ती सगळ्यांची माऊली म्हणजे आपले सगळ्यांचे बंधू श्रद्धांजली नाही, आपले बंधू सुरेश दादा, त्यांचं मी गीत पहिल्या वारीमध्ये गातोय. कारण का माहिती आहे का, श्रद्धांजली बाबांचं गाणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत दुसऱ्या वारीमध्ये, पण दादांचं गाणं गातोय. बघा त्यांचं कर्तृत्व काय आहे. एक कलाकार, एक कलावंत शून्यातून विश्व निर्माण करणारा तो. ज्या माणसाने आयुष्यामध्ये काय केलं आणि वडील गेल्यानंतर खचलेला माणूस आहे, त्याने स्वतःची कंपनी स्थापन केली, लोकसेवा केली, एवढा मोठी माडी बांधली. ती का बांधली? कारण त्या आमच्या बाबांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. म्हणून काय म्हणते बघा बाबा, बंबई वाले केला गुन्नादी, कमवलेला पैसा कमवलेला खजिना मैत्रीच्या धनाचा. सुरेश दादा, हे तुमच्यासाठी मोरे बॉलचं गीत आहे बघा. संदीप बुवा कुठून भाड्यात गाणी आणत नाही, स्वतः लिहितो. सचिन बुवा स्वतः लिहितो मी. हा, कमवलेला खजिना मैत्रीच्या धनाचा आहे, त्यांच्याकडे साठा आपलेपणाचा आहे. आणि सुंदर असा घर नाशिक गाव मध्ये बांधून हे कलगीतुऱ्याचं नियोजन केलं. कारण आमचा शिवेश दादा मोठ्या मनाचा. गोरगरिबांची सेवा, गोरगरिबांची त्यांना जाण आहे. प्रत्येक घरात त्यांना बहुमान आहे. आणि SS कंपनी स्थापन करून समाजसेवा केली. कारण दादा सुरेश दादा आमचा जीव की प्राण आहे. बघा, वडील गेल्यानंतर
एवढं कुटुंब सांभाळलं, पाणी बांधली. ही खायची गोष्ट नाही, लक्षात घ्या. माझे पण वडील गेले तो. मला 2 मुली आहेत. माझी आई एकटीच आहे, माझी बायको आहे. पण एवढं साकार केलं दादानी, ही भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून काय म्हणतोय, दादांचं नाव गिरातून काय म्हणतोय का, बघा जिद्दीना मला हे करायचंच आहे म्हणून मी माणी दिसते, लक्षात घ्या. म्हणून मी अजून गृह प्रवेश केला नाही, दादानी केला असेल. मी अजून मोरे बोवानी केला नाही अजिबात. म्हणून काय म्हणतो ऐका, जिद्दीने गेला त्याने व्यवसाय, वडील नाही पण मी करणार. त्यांचा हेतू हा कमजोर नव्हता हो, समाजसेवा केली. म्हणून काय म्हणतोय शिवाय दादा, अरे जिद्दीने केला असा व्यवसाय, नाही माघार घेतली कधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजतंय आरवली मधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजतंय नाईशी मधी. गेला असा व्यवसाय, माघार घेतली कधी. गेला असा व्यवसाय, नाही माघार घेतली कधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजतंय आरवली मधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजतंय नाईशी मधी. आमच्या सुयश चव्हाणांचं नाव गाजतंय आरवली मधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजतंय आरवली मधी. नाशिक गावात जन्माला आला, आई बाबांचा आशीष द्याला. वडील गेले, कुटुंब आहे. जिद्द पाहिजे माणसामध्ये, जिद्द. म्हणून काय म्हणतोय दादा, नाशिक गावात जन्माला आला, आई बाबांचा आशीष द्याला. कधी मागे नाही सल्ला, यशस कंपनी व्यवसाय केला. कुटुंबाची सांभाळली गादी, कुटुंबाची सांभाळली गादी, नाव गाजते आरवली मधी. कुटुंबाची सांभाळली गादी, नाव गाजते आरवली मधी. आमच्या सुयश चव्हाण दादांचं नाव गाजते आरवली मधी. आमच्या सुयश चव्हाण चव्हाणचं नाव गाजते आरवली मधी.
मित्र आहे, त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं. बसलाय दादा सॉरी धावपळीमध्ये. सन्माननीय सुरेश जोगरे, समीर गोवड, अनिकेत काळंबी शिवदादाच्या गाण्यासाठी 500 रुपये दिले आहे. त्यांचं थोडी गोष्ट खरं सांगतो, धावपळीमध्ये सगळ्या गोष्टी होतात हां. आणि म्हणून सगळ्यांनी प्रेम दाखवला. निश्चितपणे आता सुरेशदा तुला माहिती आहे संदीपाचा धाव कसा असतो. सचिन बुवानी बोलावं येऊ, चॅलेंज आहे माझा चॅलेंज. पण आयोजकांना विनंती आहे, चव्हाण कुटुंब नायशी गाव नाव काय नायशी गावाचे नायशी करेन मी. नायशी गाव आहे, नायशी करेन मी. वैयक्तिक बोलायचं नाही बुवा. जर बोलाय गेला नकापासून वरच्या केसापर्यंत सगळी स्टोरी माझ्याकडे आहे. नाही काढली ना बापाची अवलत नाही. हा म्हणून बरेच गाणं झाल्यात माझ्या. हा जे आहे ते गाण्यात मांडा, नाही तर तुझी कट्या खडी आणि तंबाखूनी पिढी बुवाची. हा म्हणून जसं मला सहकार्य केलं तसं बुवाना करा. माझी प्रथम मी संबोधव आणि खरं सांगतोय, जेवढी काय असतील माझ्या माया मुले आहेत, रसिकपेक्षा आहेत. माझी फक्त बारी बघाय थांबा सगळ्यांनी. दुसरी बारी थांबा. हा म्हणून प्रथम मी संबोधव. जय हिंद, जय महाराष्ट्र.